नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट योर वेलनेस पार्टनर। मी पूजा कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। वेट लॉस मधल्या खूप विषयांना आपण हात घातला आहे आणि असाच अजून एक कायम चर्चेला गेलेला किंवा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे प्रेग्नन्सी आणि वेट लॉस। रादर मी म्हणेन प्रेग्नन्सी नंतर जो वेट लॉस गरजेचा असतो तो कशा पद्धतीने आपण केला पाहिजे किंवा त्याची आयडियल वेळ कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आज गप्पा मारणार आहोत। तर सगळ्यात पहिले प्रेग्नन्सी हा एक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो। कुठलीही रिस्क न घेता आपल्याला जे काही करता येईल ते करून ती स्त्री खूप वेगळ्या पद्धतीने आपली प्रेग्नन्सी ही हँडल करत असते, जेणेकरून शेवटी निरोगी बाळ जन्माला यावं हीच त्यामागची इच्छा असते। मग यासाठी त्या स्त्रीला शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही दिव्यातून जावं लागलं तरी ती तयार असते। तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये साधारणतः ढोबळमानाने 5 ते 8 किलो वजन हे प्रत्येक स्त्रीचं वाढतं। प्रत्येक स्त्रीनुसार कमी जास्त वजन हे होत राहतं, पण ढोबळमानाने 5 ते 8 किलोपर्यंत वजन हे वाढू शकतं। हे वाढलेलं वजन जर प्रेग्नन्सी नंतर लवकर तुम्ही कमी केलं तर जास्त बेटर असतं, नाहीतर ते वजन तसंच पुढे कंटिन्यू राहण्याची शक्यता ही जास्त असते। कारण ह्या वाढलेल्या वजनामुळे डायबिटीज असेल, आर्थरायटिस असेल, हायपरटेन्शन असेल, या सारख्या वेगळ्या आजारांची रिस्क ही आपल्याला वाढू शकते। आणि रादर मी म्हणेन की बऱ्याच स्त्रियांना या वाढलेल्या वजनामुळे किंवा आपल्या बदललेल्या फिगरमुळे खूपदा डिप्रेशनही दिसण्याची शक्यता दाट असते। त्यामुळेच हे वजन जितक्या लवकर कमी करता येईल तितक्या लवकर कमी करणं हे जास्त गरजेचं आहे। मग याची योग्य वेळ कुठली असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याची योग्य वेळ म्हणजे डिलिव्हरी नंतर 3 महिन्यानंतर तुम्ही वेट लॉस प्रोसेससाठी स्टार्ट करू शकता। जर आपण म्हणजे ज्यांनी हे एक्सपिरियन्स केला आहे किंवा साधारणतः बघितलं तर ब्रेस्ट फीडिंग जेव्हा सुरू होतं त्यानंतर हळूहळू आपली बॉडी नॅचरलीच निसर्गतःच नॉर्मल येण्यासाठी प्रयत्न करत असते। मग त्यामध्ये आपलं युट्रस जे वाढलेलं असतं, ज्याचा साईज वाढलेला असतो ते देखील नॉर्मल व्हायला सुरुवात होते। बाळाचं वेट किंवा वॉटर वेट जे आपल्या शरीरात वाढलेलं असतं ते देखील हळूहळू इट स्टार्ट्स कमिंग बॅक टू नॉर्मल। पण त्याचबरोबर वेट लॉस पण हळूहळू तुमचा हा नॅचरलीच होत राहतो। पण जर तो होत नसेल तर इट्स फाईन। पहिले 3 महिने तुम्ही कृपया रेस्ट घ्या आणि तुमच्या शरीराकडे, तुमच्या बॉडीकडे आणि तुमच्या न्यूट्रिशनकडे हे जास्त लक्ष द्या। कारण ह्याच पिरियडमध्ये तुमचं न्यूट्रिशन हे योग्य असणं गरजेचं असतं, कारण तुमच्या हेल्थवर किंवा तुमच्या न्यूट्रिशनवर बाळाचं न्यूट्रिशन हे अवलंबून असतं। आणि बाळाला जर योग्य पोषक तत्व मिळाली नाहीत तर त्यातून त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही हॅम्पर होऊ शकते। त्यामुळे मी म्हणेन 3 महिने यू जस्ट एन्जॉय द पिरियड, जो तुमचा पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतरचा जो पिरियड आहे तो तुमच्या बाळासोबत एन्जॉय करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वेट लॉसवर फोकस करू शकता। पण त्यासाठी मी म्हणेन की प्रत्येक स्त्री ही वेगळी असते, प्रत्येकाची बॉडी ही युनिक असते, त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगळ्या असतात। त्यामुळे तुमच्या डॉक्टर्सशी किंवा डायटिशियन्सशी सल्ला घेऊनच 3ऱ्या महिन्यानंतर तुम्ही तुमची वेट लॉसची प्रोसेस स्टार्ट करू शकता। मग त्यासाठी डाएट किती घेतलं पाहिजे, स्वतःहून कुठल्याही प्रकारे डाएट कमी करू नका, कारण त्यातून तुमचं न्यूट्रिशन हे डेफिनेटली हॅम्पर होईल आणि त्यामुळे बाळाच्या न्यूट्रिशन किंवा ग्रोथला सुद्धा अफेक्ट होऊ शकतं। त्यामुळे तज्ज्ञांचा म्हणजे डॉक्टर असतील, डायटिशियन असतील, त्यांचा सल्ला घेऊन मग तुम्ही तुमची वेट लॉस प्रोसेस स्टार्ट करू शकता। सो योग्य वेळ कधी तर 3 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या वेटकडे फोकस करू शकता। आता आपण
हे वेट लॉस कधी कमी करायचा किंवा कधी त्यावर फोकस करायचा हे तर आपण बघितलं, पण मग त्यासाठी काय करायचं हे देखील आपण बघणार आहोत. सो माझ्याकडे काही टिप्स आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा वेट लॉस तर नक्की होईल, पण तुमचं न्यूट्रिशन सुद्धा हॅम्पर होणार नाही. कारण आफ्टर ऑल युअर न्यूट्रिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुमचं बाळ हे तुमच्यावर अवलंबून आहे. सो लेट्स सी टिप्स फॉर वेट लॉस. वेट लॉससाठी तुम्ही काय काय करू शकता याच्या छोट्या छोट्या आणि सोप्या टिप्स. टिप नंबर 1, गो स्लोली. जरा दमाने घ्या. आपला जो वेट लॉस प्रेग्नन्सी नंतर करायचा आहे तो ग्रॅज्युअली करायचा आहे. एकदम ड्रास्टिक चेंज तुमच्यामध्ये एक्सपेक्ट करू नका. रादर त्यासाठी प्रयत्न सुद्धा तुम्ही करू नका. तुमच्या बॉडीच्या न्यूट्रिशनवर तुमच्या बाळाचं न्यूट्रिशन हे अवलंबून आहे आणि त्याची ग्रोथ अवलंबून आहे. त्यामुळे जर तुम्ही चुकूनही लो कॅलरी डाएट घेतलं तर ऑटोमॅटिकली तुमच्या मिल्क प्रोडक्शनमध्ये किंवा मिल्क न्यूट्रिशनमध्ये हा फरक पडणार आहे. त्यामुळे बाळाला योग्य ते पोषक तत्व तुमच्या ब्रेस्ट फीडिंग थ्रू मिळणार नाही आहेत. त्यामुळे कदाचित बाळाला आवश्यक असलेल्या कॅलरीज ह्या सुद्धा मिळणार नाही आणि त्यामुळे त्याची ग्रोथ ही हॅम्पर होऊ शकते. त्यामुळे चुकूनही तुम्हाला पटकन वेट लॉससाठी तुम्ही पटकन कॅलरी इनटेक तुमचा कमी केला तर तो आयडियल वे नाही आहे. गो स्लोली, ग्रॅज्युअली घ्या, स्टेप बाय स्टेप वेट लॉस करा. आणि रादर तुम्ही जर डायटिशियनकडे किंवा तुमच्या डॉक्टरशी सल्ला घेतला तर ते सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप एका मंथमध्ये किती आपल्याला वजन कमी करायचं आहे त्याचं टार्गेट तुम्हाला ठरवून देऊ शकतील, जेणेकरून तुमची हेल्थ सुद्धा हॅम्पर होणार नाही. कारण मैत्रिणींनो, या प्रोसेसमध्ये त्या स्त्रीची हेल्थ ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इम्पॉर्टंट असते. म्हणजे फक्त बाळाच्याच न्यूट्रिशनसाठी नाही तर तुमचं स्वतःचं न्यूट्रिशन सुद्धा मेंटेन होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या प्रेग्नन्सीच्या एका मोठ्या दिव्यातून गेला आहात. सो त्यामध्ये तुमची हेल्थ जर खराब झाली किंवा त्यावर जर इम्पॅक्ट झाला तर तो इम्पॅक्ट लाईफ लॉंग तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्यामुळे घाई करू नका, दमादमाने हळूहळू तुमचा वेट लॉस करा. टिप नंबर 2, यामध्ये सर्व अन्न घटक तुमच्या डाएटमध्ये असणं गरजेचं आहे. मी सारखं तुम्हाला सांगतेय की तुमच्या न्यूट्रिशनवर बाळाचं न्यूट्रिशन आहे. त्याचबरोबर तुमच्या हेल्थसाठी सगळे न्यूट्रिएंट्स, मग प्रोटीन्स असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, व्हायटमिन्स असतील, मिनरल्स असतील, स्पेशली कॅल्शियम असेल, आयर्न असेल, असे सगळे पोषक घटक किंवा सगळी पोषक तत्व तुम्हाला आवश्यक आहेत आणि ती योग्य प्रकारे किंवा योग्य अमाऊंटमध्ये तुमच्या डाएटमध्ये येणं गरजेचं आहे. नाहीतर यातून न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात. कारण नॉर्मली एका स्त्रीला जेवढे हे न्यूट्रिएंट्स लागतात त्यापेक्षा या सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज ही ऑलमोस्ट 1.5 पटीने किंवा काही न्यूट्रिएंट्सची दुपटीने ही गरज वाढलेली असते. त्यामुळे त्यात जर योग्य पोषण मिळालं नाही, सगळे अन्न घटक आले नाहीत तर मग न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होऊ शकतात. बऱ्याचदा काय होतं, वेट लॉससाठी कॅलरीजवर फक्त फोकस केला जातो. मग लो कॅलरी डाएट घेतलं जातं किंवा त्यासाठी फक्त प्रोटीन्सवर फोकस केला जातो. तर तसं न करता सगळे फूड ग्रुप्स, सगळे अन्न घटक तुमच्या डाएटमध्ये येऊ द्या. टिप नंबर 3, पोर्शन कंट्रोल. खूप महत्त्वाची टिप आहे. डाएट करण्यासाठी सोपा पर्याय आहे. म्हणजे तुम्हाला खूप काही मेजरली जरी तुम्ही नाही चेंजेस केले पण पोर्शन कंट्रोल तुमचा योग्य ठेवला तर डेफिनेटली तुम्हाला यातून वेट लॉससाठी मदत होऊ शकते. त्यासाठी तुमच्या डायटिशियनकडून तुम्ही योग्य पोर्शन तुमच्यासाठी किती आहे ते जाणून घ्या. आणि सेकंडली तुम्ही फूड डायरी मेंटेन करू शकता आणि या फूड डायरीमध्ये या सगळ्या पोर्शन्सची नोंद तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला ही आयडिया येते आणि त्यावरून तुम्ही तुमचा नेक्स्ट डे सुद्धा प्लॅन करू शकता. सो पोर्शन कंट्रोल व्हेरी इम्पॉर्टंट.
यानंतर टिप नंबर 4, क्रेविंग्स कंट्रोल करा. बऱ्याच इच्छा आपल्याला या दरम्यान होत असतात की मला हे खायचंय, मला ते खायचंय, आणि त्यावेळेला सगळेच जण आज तुमच्या आजूबाजूला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण त्या सगळ्या इच्छांना, त्या सगळ्या क्रेविंग्सना कंट्रोल करा. तुम्हाला जर काही अनहेल्दी किंवा खूप गोड किंवा खूप कॅलरी असलेले अन्नपदार्थ खावेसे वाटले तर प्लीज स्टॉप देअर. थोडा वेळ घ्या आणि याची खरंच आता गरज आहे का हा विचार करा, किंवा त्याला हेल्दी ऑल्टरनेटिव्ह जर तुम्हाला काही सापडत असतील तर ते हेल्दी ऑल्टरनेटिव्ह तुम्ही चूज करू शकता. म्हणजे जसं की तुम्हाला खूप गोड खाण्याची इच्छा झाली तर अशा वेळेला तुम्ही फळ खाऊ शकता, किंवा फळावर थोडंसं मध घालून तुम्ही तो हेल्दी ऑप्शन त्यावेळेला घेऊ शकता. किंवा चॉकलेट आईस्क्रीम तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर थंड दुधामध्ये चॉकलेट पावडर टाकून घ्या. एक हेल्दी आणि विदाऊट शुगर तुम्ही ते केलं तर अजून जास्त ते हेल्दी होऊ शकतं. सो दीज आर जस्ट एक्झाम्पल. पण असे अनहेल्दी पदार्थ तुम्हाला खायची इच्छा झाली तर ते प्लीज कंट्रोल करा आणि त्याला हेल्दी ऑप्शन चूज करून तुम्ही तुमची इच्छा किंवा क्रेविंग हे पूर्ण करू शकता. टिप नंबर 5, जेवणाच्या वेळा चुकवू नका. खूप महत्त्वाची टिप आहे, कारण या वेळांवरच तुमची पोस्टपार्टम रिकव्हरी, तुमच्या शरीराची रिकव्हरी ही सुद्धा अवलंबून असते. त्यामुळे कुठलीही जेवणाची वेळ चुकवू नका. खूप उशिरा किंवा खाल्लंच नाही, तुम्ही एखादं मीलच स्किप केलं तर ते या पोस्टपार्टम किंवा लॅक्टेशन पिरियडमध्ये, ब्रेस्ट फीडिंग पिरियडमध्ये अजिबात रेकमेंडेड नाही आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या बाळासाठी ह्या वेळा चुकवू नका. टिप नंबर 6, तुमचं हायड्रेशन लेवल्स ह्या मेंटेन होणं, म्हणजे पाण्याची पातळी योग्य राहणं हे देखील खूप गरजेचं आहे. कारण जसं आपण म्हटलं तर आपण बाळाला ब्रेस्ट फीडिंग थ्रू बाळाचं हायड्रेशन लेवल सुद्धा मेंटेन करत असतो. कारण आपण त्यांना डायरेक्ट पाणी देत नाही. त्यामुळे त्यांची तहान असेल किंवा शरीरातील पाण्याचं प्रमाण असेल हे तुमच्या थ्रू मिळणारा किंवा तुम्ही जे ब्रेस्ट फीडिंग त्यांना देत आहात त्याच्याच थ्रू त्यांचं पाण्याची लेवल मेंटेन राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं हायड्रेशन योग्य मेंटेन केलं तर ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन तुमचं त्यामधलं हायड्रेशन लेवल ही मेंटेन राहील आणि ऑटोमॅटिकली बाळाची हेल्थ सुद्धा मेंटेन राहील. त्यामुळे हायड्रेशन लेवल मेंटेन ठेवणं तुमच्यासाठी, बाळाच्या हेल्थसाठी आणि इवन वेट लॉससाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही टिप पण लक्षात ठेवा, अजिबात पाण्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. राईट. त्यानंतर नेक्स्ट टिप इज घरातलंच अन्न घ्या. शक्यतो ह्या काळामध्ये आपण बघतो की हेल्दी किंवा हायजेनिक पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर ते जास्त चांगले असतात तुमच्या हेल्थसाठी. आणि ऑफकोर्स तुम्ही जर काही चुकीचं अन्न खाल्लं किंवा ते तुम्हाला पचलं नाही तर त्यातून बाळाला सुद्धा गॅसेस होण्याची शक्यता ही जास्त असते. किंवा तुम्हाला जर ताप, सर्दी, खोकला किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन ह्या अन्नपदार्थांथ्रू झालं तर ते बाळाला देखील होण्याची शक्यता ही जास्त असते. शिवाय बाहेरचे जे अन्नपदार्थ असतात त्यामध्ये तेलाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण किंवा रेडी टू कुक जे अन्नपदार्थ असतात त्यामध्ये अनावश्यक साखरेचं प्रमाण किंवा त्यामधल्या प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण हे तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या वेट लॉससाठी अजिबात चांगलं नाही आहे. त्यामुळे कुठलेही रेडी टू कुक पदार्थ हे बाहेरचे विकत आणू नका. शक्यतो हेल्दी, हायजेनिक आणि कम्प्लिटली न्यूट्रिशनल क्वालिटीज असलेलं फूड हे आपलं घरचंच असू शकतं आणि तेच तुम्हाला वेट लॉससाठी मदत करू शकतं. त्यामुळे भरपूर फळं असतील, भाज्या असतील, हे जर तुम्ही खाल्लत या काळामध्ये तर त्यातून तुम्हाला फायबर पण मिळेल आणि व्हायटमिन, मिनरल्स पण मिळतील जे तुमचा वेट लॉस योग्य पद्धतीने करण्यासाठी मदत करतील. सो हेल्दी खा, घरातलंच खा आणि भरपूर फायबर रिच फूड तुमच्या आहारामध्ये घ्या. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, बी ॲक्टिव्ह.
ॲक्टिव्ह राहा. जनरली काय होतं तर डिलिव्हरी नंतर त्या लेडीजची किंवा त्या स्त्रीची भरपूर काळजी केली जाते किंवा काही वेळेला ती अनावश्यक काळजी सुद्धा केली जाते. त्यामुळे कुठलंही काम न करणं किंवा फक्त बाळाची काळजी घेणं, बाकी सगळं कामं घरातले इतर व्यक्ती करतात. तर तसं न करता तुम्ही स्वतः तुमची आणि बाळाची कामं आपण स्वतः करायची आहे. यातून तुम्ही तुमच्या शरीराला ॲक्टिव्ह ठेवता आहात आणि त्यातून कॅलरी बर्निंग किंवा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी ही नक्की मदत होणार आहे. त्यामुळे घरातली कामं करायला लागा हळूहळू, कारण 3 महिने म्हणजे तुमची इनफ रिकव्हरी टाईम तुम्हाला मिळाला आहे. सो बॉडीची रिकव्हरी ही बऱ्यापैकी झालेली असते. ऑफकोर्स तुमच्या शरीराची काळजी घेऊनच ही सगळी कामं करायची आहेत. त्यामुळे तुम्ही वॉकला खाली जाऊ शकतात. बाळाला घेऊन तुम्ही स्ट्रोलरमध्ये टाकून वॉकला जा. पायऱ्या यूज करा. जर तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा घरापाशी पायऱ्या असतील तर त्या यूज करा. काही सामान आणायला बाहेर जायचं असेल तर गो वॉकिंग. गाडी किंवा याचा वापर करू नका. तेवढंच चालणं तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये इन्कल्केट करू शकता. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही स्वतः दिवसभर ॲक्टिव्ह राहिला तर तुम्हाला स्वतःला खूप हलकं वाटेल आणि त्यातून तुमचे कॅलरी बर्निंग सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि लास्ट स्टेप एक्सरसाइज. ऑफकोर्स त्याशिवाय वेट लॉस हा इनकम्प्लीट आहे. त्यामुळे तुमच्या फिटनेस एक्सपर्ट्सना कन्सल्ट करून किंवा डायटिशियन्सना कन्सल्ट करून, योगा एक्सपर्ट्सना कन्सल्ट करून तुम्ही तुमचा प्लॅन तयार करून घ्या. वर्कआउट प्लॅन डेली 45 मिनिट्स मिनिमम तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि तुमच्या वजनाच्या टार्गेटनुसार किंवा फॅट लॉसच्या टार्गेटनुसार तुम्ही तुमचा एक्सरसाइजचं टार्गेट ठरवू शकता, एक्सरसाइजचा प्लॅन करू शकता आणि ऑफकोर्स तुमच्या बाळाचं रुटीन, तुमचं रुटीन ह्या सगळ्याचा मेळ घालून तुम्ही एक्सरसाइज हा डेली करू शकता. आणि तो एक्सरसाइज हा तुमच्या वेट लॉस, फॅट लॉससाठी गरजेचा आहे. त्यामुळे तो स्किप करायचा नाही आहे. आणि डेली 1 आवर एक्सरसाइज जर तुम्ही केला तर तुमचा वेट लॉस हा डेफिनेटली अचीव होऊ शकतो. सो या होत्या टिप्स ज्या तुम्हाला प्रेग्नन्सी नंतरच्या वेट लॉससाठी नक्की मदत करतील. कारण ह्या वेट लॉसमध्ये फोकस हा फक्त वेट लॉस न राहता हेल्दी लाईफस्टाईल हा जर तुम्ही फोकस ठेवलात तर त्यातून तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट्स मिळू शकतील. कारण तुम्हाला तुमच्या शरीराला सुद्धा ह्या फेजमध्ये रिकवर करायचं आहे, हेल्दी ठेवायचं आहे आणि तुमच्याबरोबरच बाळाला सुद्धा हेल्दी ठेवायचं आहे. सो घाई करू नका. व्यवस्थित तुमचा वेट लॉस प्लॅन करा, पण वेट लॉस हा नक्की अचीव करा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की यातून तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो किंवा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये कोणाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरू शकतो, सो त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर पटकन करा, जेणेकरून अजून आपण या सगळ्या ज्या विषयांबद्दल बोलतोय त्याचं नोटिफिकेशन पटकन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला लगेच कळेल की आम्ही कधी नवीन व्हिडिओ टाकलाय. आणि तुम्हाला अजून जस्ट फॉर हार्ट्सतर्फे जे वेगळे व्हिडिओज येत आहेत त्याची सुद्धा माहिती मिळू शकेल. सो स्टे इन टच. आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा परत या आणि नक्की सगळे व्हिडिओज बघा आणि तुमच्या बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करा. स्टे हेल्दी, स्टे इन टच. थँक यू.